संजय पोपरकर यांच्यासाठी झेल घेतला तरी 100 रुपये, 200 रुपये आणि टप्पा पडून बॉल जर पकडला तर 100 रुपये दोन्हीसाठी बक्षीस आहे। संदीप गोंदले साहेब यांच्याकडून नक्कीच अशा प्रकारची मजाक किंवा एक चांगल्या प्रकारची बक्षीस आपल्या संघातील खेळाडूंसाठी किंवा आपल्या मित्र परिवारासाठी ठेवणं गरजेचं आहे। तर नक्कीच सर्वप्रथम वंदन असेल गणरायाला, त्याचबरोबर वंदन असेल राजा शिवछत्रपतींना देखील। एक दिमागदार सोहळ्याचं आयोजन आणि या आयोजनाचा उद्घाटन सोहळा अगदी दिमागदार पद्धतीने आपण सर्वांनी अनुभवला, सर्वांनी नयनसुख घेतलं। तत्पूर्वीच मिसफील्ड होताना दिसतोय, मिसफील्डचा फायदा आणि नाही दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने मात्र अत्यंत चपल पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय। ही चपलता असावी लागते क्षेत्ररक्षणामध्ये। खरं तर मिसफील्ड झाल्यानंतर गोलंदाजाचं मनोधैर्य थोडस कुठेतरी हरपलं जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर याच गोलंदाजाला पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळते, उत्तेजन मिळते। हा देखील डिफेन्सिव्ह पद्धतीने आता मात्र कोणतीही चूक नाही, परंतु एक धाव मात्र रोखू शकलेले नाहीत। पहिल्याच बाउन्स मध्ये जर चेंडू ग्लोव्ज मध्ये विसावला असता तर कदाचित ही धाव आत्मघातकी रन म्हणून ठरू शकली असती। नक्कीच या आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर गेली 3 वर्ष केटीएम प्रीमियर लीग झालं। त्यातील 2 पर्व ही एक पर्व हे इंद्रायणी मैदानावर झालं तर 2 पर्व या मातोश्री मैदानावर झाली। तदनंतर आरसी प्रीमियर लीग म्हणजे रांजणपाडा आणि चिंचपाडा हे प्रीमियर लीग देखील झालं आणि त्याच वेळी चिरनेर क्रिकेटवासी असतील किंवा शौकीन असतील जोरदार प्रहार केला जातो। लावांच्या डोक्यावरून उत्तुंग हा पहिला षटकार येतोय। नॉकआउटचा सामना असेल, या सामन्यामधून हरणारा संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल, स्पर्धेतून आपलं अस्तित्व संपुष्टात येईल अशा प्रकारची ही लढत असेल। चालू असलेली लढत चिन्मय कलेक्शन विपक्ष अद्विक वॉरियर्स, महाराष्ट्र केक फायटर्स हा संघ 2 विजयांच्या रूपाने आजच्या दिवसाच्या फायनल मध्ये पोहोचलेला आहे। त्याचबरोबर या सामन्यामधून जिंकणारा संघ हा विनर मधून हरणाऱ्या संघाशी अर्थातच रुद्रांश स्पोर्ट्स सोबत त्याची लढत होईल। कोण जिंकतोय संघ आणि कोण हरतोय हे काही क्षणातच आपल्याला पाहावयास मिळेल। चिरनेर प्रीमियर लीग पर्व पहिलं हा देखील जातोय त्या दिशेने पुन्हा एकदा 2 बॉन्स सीमापार चौकार। नक्कीच दिमागदार सोहळा आम्हीच म्हणतोय असं नाही, झेल आहे। पहिल्या वेळी केलेली चूक आता मात्र होणार नाही, पकडला जातोय झेल आणि संपतो या खेळाडूचा खेळ। धाव चेंडू अशा पद्धतीनं 4 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान आपल्या संघासाठी देऊन हा खेळाडू अर्थातच विनय तंबूमध्ये परतताना दिसतोय। सलामीसाठी विनय आणि रोहित नारंगीकर हा संघनायक असावा। रोहित नारंगीकर आयकॉन प्लेयर, याच्यावर पूर्ण मदार असेल कारण एक भरवशाचा हा अष्टपैलू खेळाडू रोहित। विनयची जागा घेण्यासाठी येतोय सुयश म्हात्रे आणि सलामीचा गोलंदाज सिद्धेश गोंधळी। खरं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा मिसफील्ड झाली होती
सौरभ नारंगीकर यांच्याकडून खेळाडूंसाठी एक चांगली उपलब्धी येतोय। कोणत्याही खेळाडूने जरी षटकारांची हॅट्रिक मारली तरी त्यांच्यासाठी 1000 रुपयाची धनराशी बक्षीस स्वरूपात आपल्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेली आहे। कोणत्याही खेळाडूसाठी 1000 रुपयाची धनराशी असेल षटकारांच्या हॅट्रिक साठी। पुढचा चेंडू मात्र निर्धाव जातोय। आदित्य पाटील यांच्याकडून सुयश साठी खास षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाची धनराशी असेल। चांगली संधी उपलब्ध होती परंतु क्षेत्ररक्षण होतोय। एका जागेच्या ठिकाणी 2 धावा उपलब्ध होतात। चांगलं आयोजन आम्ही अशासाठीच म्हणतोय की केवळ आम्ही समालोचक म्हणून या आयोजनाचं कौतुक करतोय असं नाही, तर आपण पाहतो तिरंगा चषकही झाला या मैदानावर आणि आज CPL अर्थातच चिरनेर प्रीमियर लीग आणि या व्यासपीठावर असलेले प्रमुख मान्यवर सन्माननीय तेजस डाके सरांच्या माध्यमातून आपल्या मनोगतातून या दोन्ही आयोजनाचं अर्थातच चिरनेर वासियांचं आणि चिरणेच्या आयोजकांचं कौतुक केलं गेलं। क्षेत्ररक्षणातून निश्चितच ओव्हर थ्रो होतात, धावा मिसफील्ड होते आणि त्याच स्वरूपात धावा प्राप्त होताना दिसत आहेत। समोरचा जो संघ आहे अर्थातच अद्विक वॉरियर्स चेन्नई कलेक्शन या संघाला धावा कोणत्याही पद्धतीने येणं गरजेचं आहे। गोलंदाजी चांगली होताना दिसते परंतु क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाही। दर्जेदार क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, तर सुमार क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय। दोन्ही संघासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न असलेला सामना असेल, कारण या स्पर्धेतून हरणाऱ्या संघास सरळ आपल्या घरचा रस्ता पकडावा लागेल। क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आमचे राकेशजी यांचा हा संघ पाहायचा झेल होतोय की नाही। क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतंय। एकच धाव आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या 17। पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावा, तदनंतर या 3 चेंडूमध्ये 4 धावा। कोणताही स्कोर या ठिकाणी निश्चित सुरक्षित मानला जात नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ ज्याला नाव आहे क्रिकेट। डिफेन्स पद्धतीने फॉलोथ्रो मध्ये पकड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पकडला जातोय। केवळ 1 धाव पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे चौकार आणि षटकारांची आतषबाजी होताना आपण पाहिले, 1 चौकार आला 1 षटकार आला, त्याच प्रकारची पुनरावृत्ती होणं म्हणजे फलंदाजांना आपले गिअर चेंज करावे लागतील। 5 षटकांचा जरी सामना असला तरी इथं निश्चित नाही की केवळ या शेवटच्या हाणामारीच्या षटकातच धावा निघतील असं नाही, तर येणारा कोणताही चेंडू ह्या धावा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणं गरजेचं आहे। वाईडचा इशारा देतो पंच संदीप पाटील सर यांच्याकडून। आमच्या संयमजीने सांगितलं की संदीप पाटील सर माझ्याही जवळ निश्चित बोलले होते एक वेळ की माझी फॅमिली देखील पूर्ण वेळ युट्यूबच्या माध्यमातून अनेक सामने पाहत असते। खरं तर ही आवड आहे, हे खेळावरचं असलेलं प्रेम आहे संपूर्ण परिवाराचं। षटकाची समाप्ती होताना दिसतोय। पहिल्या 2 धावा, तदनंतर 1 वाईड चेंडू आणि एकेरी धावा 4, अशा प्रकारे या षटकामध्ये 7 धावा येतात। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या स्थिरावली जाते, थोडासा का होईना, परंतु या गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी। कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण घडलेलं आहे आणि या क्षेत्ररक्षणाचा फायदा होताना दिसतोय। धावा संख्या केवळ या षटकामध्ये येतात त्या 7। 1 बाद 20 अशा प्रकारची सुरुवात, ही संयमी सुरुवात म्हणावी लागेल, कारण येणारे 3 षटक ही धावा संख्या वाढवतीलच अशा प्रकारचा आत्मविश्वास या फलंदाजामध्ये नसेल, कारण गोलंदाजी क्षेत्ररक्षण कोणत्या पद्धतीने होईल हे देखील त्यांना निश्चितच जाणवत नसेल, म्हणूनच या खेळाला निश्चिततेचा खेळ म्हटलं जातंय। आमच्या समवेत गेली कित्येक दिवस या मैदानावर ज्यांनी गुणलेखनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पाळली ते शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे एक उत्कृष्ट गुणलेखक मनीष चिर्लेकर सर जोडले गेलेले आहेत। खूप छान, म्हणजे अजिबात दुसरीकडे ज्यांचं लक्ष विचलित कधीही नसतं अशा प्रकारचे चांगलं गुणलेखन
केटीएम प्रीमियर लीग असला तरी गेली 3 वर्ष केटीएम प्रीमियर लीगला देखील गुणलेखनाचं काम काही दिवसांपूर्वी सुशांत सागर स्पर्धेचं आयोजन झालं होतं क्रिकेट सामन्यांचं, त्यामध्ये देखील गुणलेखनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी संपूर्ण तिरंगा चषकासाठी देखील गुणलेखनाची जबाबदारी आणि या चिरनेर लीग साठी देखील चिरनेर प्रीमियर लीग साठी देखील 7, 8 आणि 9 हे 3 दिवस स्पर्धा चालणार आहे। या स्पर्धेसाठी देखील गुणलेखनाची जबाबदारी उत्कृष्ट लाईव्हच्या माध्यमातून आमचे परममित्र सन्माननीय संदीप वास्कर सरांच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह या ठिकाणी गेल्या तिरंगा चषकासाठी देखील आणि आज देखील लाईव्हचं प्रक्षेपण, त्याचबरोबर मनोज सर आमचे डीजे साऊंड सिस्टीम, उत्तम आवाजाचा बाज, धावसंख्या 1 वधारते 21, दोन्ही संघाचं मनधैर्य वाढवण्याचा प्रत्येक खेळाडू प्रयत्न करत असेल। आता मात्र प्रहार केला जातोय परंतु हा उंची जास्त आणि लांबी कमी असा फटका होतोय, दुसरा झेल पकडला जातोय आणि दुसरा खेळाडू गारद होऊन तंबू मध्ये परतताना दिसेल। चिरनेर प्रीमियर लीग पहिलं पर्व निश्चितच सर्वांना असेल याचा गर्व, अशा प्रकारची ही चिरनेर प्रीमियर लीग अगदी दिमागदार सोहळा उद्घाटनाचा पाहिलात आपण। शिवछत्रपती ब्रास बँड पथक 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत 80,000 सबस्क्राइबर या शिवछत्रपती ब्रास बँडला लाभलेले आहेत। असं पथक, या पथकाच्या तालावर अगदी पाहुण्यांचं आगमन सर्वप्रथम सन्माननीय राजाशेठ खारपाटील साहेब यांना सन्मानित करून अगदी बेंजो पथकाच्या तालावर व्यासपीठापर्यंत पदार्पण झालं। तदनंतर सामाजिक कार्यकर्ते आदरणीय तेजस डाकी साहेब पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये त्याच क्षेत्ररक्षकाकडे झेल असेल, कोणतीही चूक नाही, बॅक टू बॅक दुसरी सफलता, दुसरा जातोय पकडला जातोय झेल आणि आता देखील या खेळाडूचा संपतोय खेळ। उंच सिक्सर मारा आणि गोलंदाजी कमकुवत झाली तर निश्चित क्षेत्ररक्षक देखील आपल्याला कमकुवत होताना दिसतोय। चांगली धावसंख्या उभारली तर गोलंदाजांना गोलंदाजी करताना देखील एक मनोधैर्य आत्मविश्वास वाटते। एखाद्या षटकामध्ये जर कमी धावा असतील तर त्या गोलंदाजाच्या मानसिक दबावाखाली गोलंदाजी करावी लागते, कारण आपल्याला प्रत्येक षटकामध्ये जी रिक्वायर्ड रन रेट आहे तो त्यापेक्षा जास्त। आता मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू पटवला जातोय, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय। इथून जर आपण पाहिलं तर वाटत होतं की हा चेंडू निश्चित सीमापार होईल, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र निश्चितच कमाल केली असावी। आमच्या साऊंड बॉक्स समोर असल्या कारणाने हा क्षेत्ररक्षणाची जी फील्ड आहे तिथला जो एरिया आहे तो आम्हाला दिसू शकत नाही, असं वाटत होतं हा देखील चेंडू सीमापार होईल। चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर निश्चितच 1 धाव आपल्या संघासाठी ही 1 धाव बहुमूल्य असेल, कारण 1 धावेचं मूल्य खूप या क्रिकेटमध्ये देखील आहे। कंपल्सरी चेस असल्या कारणाने आपण जरी बरोबरीने धावा काढल्या तरी आपल्याला विजयासाठी 1 धाव ही काढावीच लागते, म्हणून 1 धाव ही महत्वाची आहे।
लेग बिफोरचा अपील लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूमध्ये परतताना दिसतो हा खेळाडू. चिन्मय कलेक्शन एक सुरुवात चांगली पहिल्या षटकामध्ये केली होती. 13 धावा आल्या होत्या. जे आपल्याला संधी असेल तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दमदार सुरुवात होती की काय. जर आपण 13च्या सरासरीने वाटचाल पाहिली असती तर 65 ते 65 पर्यंत मजल मारेल असं वाटत असताना गोलंदाजीने कमबॅक केला. प्रतीक गोंधळीनं मात्र एक चांगली गोलंदाजी केली. 7 धावांवर रोखलं गेलं दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र फुलटा स्वरूपाचा हा चेंडू आणि या चेंडूला म्हटलं जातं लॉलीपॉप. खरं तर याचा पुरेपूर फायदा उठवून मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय उत्तुंग षटकार 6 धावांसाठी. सारे दर्शक लाईव्ह आहे. नक्कीच ज्योतिताईंना आनंद झालेला दिसतोय. तो त्यांच्या चेहऱ्यावर जाणवला. कौतुकाची थाप आपल्या चिरंजीवाच्या. कारण आठवते आम्हाला ज्योतिताई केटीएम प्रीमियर लीग पर्व 2 डिमॉन्स वॉरियर्स ना संघाचं नाव बरोबर. डिमॉन्स वॉरियर हा संघ आपला जिंकला होता आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. अगदी आपल्या खेळाडूची दमदार आपल्या सुपुत्राची दमदार खेळी आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभवली होती. 4थं षटक प्रगतीपथावर. या गावचे विद्यमान नवनिर्वाचित सरपंच यांचा हा संघ होता अर्थातच डिमॉन्स वॉरियर्स. आणि या संघामध्ये खेळताना होता केटीएम प्रीमियर लीग मधला हा खेळाडू दर्शन म्हात्रे. पहिल्या षटकारानं स्वागत केलेलं आहे. षटकाराने स्वतःचं खातं उघडलेलं आहे. संघाच्या धावामध्ये एकदम 6 धावांनी भर. धावसंख्या 30. नक्कीच प्लेइंग 11च्या लिस्ट देखील आमचे स्कोरर मनीष चिर्लेकर सर घेताना दिसतात. कारण प्लेइंग 11ची लिस्ट घेणं गरजेचं आहे. सीपीएल साठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला खेळाची संधी मिळणं गरजेचं आहे. अशा प्रकारची नियमावली. पुढचा चेंडू फेस्टी मरून जाणारा हा चेंडू तटवला जातोय. 1 बॉन्स. खेळाडूच्या क्षेत्ररक्षकाकडे कोणताही पर्याय नसेल. पंचांचा इशारा येतो. चेंडू सीमापार. वाईटचा इशारा. डीजे मास्तर दंग होता. आपल्या माता भगिनी देखील आहेत सध्या व्यासपीठावर. नाईट मॅचला अशा प्रकारची नक्कीच धून आवश्यक असते. पुढचा चेंडू नक्कीच एक चांगल्या प्रकारची स्लोवर डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. फलंदाजाला चकवून जाणारा हा चेंडू जातोय. कीपर राकेश फुंडेकर यांच्या ग्लोज मध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. 4थं षटक प्रगती पथावर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 7. तिसऱ्या षटकामध्ये 10. आणि अशा पद्धतीने 30 धावा 3 षटकांमध्ये झाल्यानंतर 4थ्या षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली. 5वा चेंडू वाईड म्हणजेच या षटकातील दुसरा चेंडू वाईड. ऑफिसच्या बराचसा बाहेरून जाणारा हा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून या षटकातील दुसरा अवांतर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. संजय फोफोरकर यांच्यासाठी 4 धावा. 4 धावा 4 षटकांमध्ये 13 धावा. 4 षटकामध्ये 13 धावा. 13 धावा 13 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 ष
कॅच घेतली तर 200 रुपये, त्याचबरोबर टप्पा पडून बॉल पकडला तरी 100 रुपये. बघा किती मोठी संधी आहे. खरं तर ह्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येक चेंडूवर फील्ड करताना धावून जाणं गरजेचं आहे. पण डोकं जर फुटलं तर 100 रुपयामध्ये जखम देखील भरून निघणार नाही. फील्ड पोझिशन देखील चांगली आहे, कारण त्या क्षेत्रामध्ये चेंडू येण्याची दाट शक्यता देखील असते. पुढचा चेंडू आता मात्र या गोलंदाजाने अगदी कमाल करून ठेवलेली आहे. कुठेतरी निर्बंध लावले गेले फलंदाजीमध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलेला आहे या गोलंदाजानं. ज्या प्रकारे आपण पाहिलं दुसरं षटक टाकलं गेलं होतं, प्रत्येक गोंधलींच्या माध्यमातून केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या चेंडूवर चौकार येऊन 2 वाईटच्या स्वरूपात 2, अशा प्रकारे 6 धावा येतात. बहुधा लेग पंच सांगतील, कारण स्ट्रायकर पंच यांचा वाईट देण्याचा इशारा होत होता, परंतु पंचांकडून त्याने दुसऱ्या पंचांकडून मदत मागितलेली आहे. जर बॅट कट असेल तर निश्चितच वाईट मिळणार नाही. दोन्ही पंच उरण पंच असोसिएशनचे मला तर वाटते खजिनदार आहेत ना घरत सर? ओके, म्हणजे खूप काही सांगावयास नको. खजिनदार म्हटलं तर आमचे खजिनदार शिवसंकल्प समालोचक असोसिएशनचे जीवन डाकी सर, आम्हाला वाटलं तेजस डाकी सर आल्यानंतर येतीलच. वाईटचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक चांगला निर्णय, अतिघाई संकटात नाही, परंतु योग्य निर्णय. काही काल पंचांनी घेतला तरी चालेल, परंतु योग्य डिसिजन येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच चेंडूची पुनरावृत्ती होते, तरी देखील एक चांगलं षटक. आतापर्यंत 7-8 धावा आल्या असतील, 4 वाईड आहेत आणि 1 चौकार. अजूनही या षटकातील बहुधा 2 चेंडू शिल्लक असावेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज जितेश मोकल, जितेश मोकल. आता मात्र 1 चेंडू शिल्लक असेल. 1 चौकारानंतर कमबॅक केलेला होता. खरं म्हणजे या गोलंदाजाने एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, ऑफसाइड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू जात आहे वाईडच्या स्वरूपात. पाहायचंय हा चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहतो आपण. थोडासा हा फंबल होताना दिसतोय क्षेत्ररक्षक. 1 जागेच्या ठिकाणी 2 धावा मिळतात. षटकाची समाप्ती होते. 4 षटक संपतात आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 13. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 20. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 30 आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 40. 4/40. अजूनही 2 सामने होणे बाकी आहे, कारण या मॅच मधून जिंकणारा संघ हा विनर मधून हरलेल्या संघाशी अर्थातच रुद्रांश स्पोर्ट्स संघासमोर लढत होईल. आणि तदनंतर एक अंतिम सामना, आजच्या दिवशीचा अंतिम सामना, आणि तो संघ सुपर 3 मध्ये पोहोचेल. सुपर 3 साठी आजचा सामना नंतर होईल. होतं असं कधी कधी महाराष्ट्र केक फायटर्स 2 सामने जिंकलेले आहेत, परंतु 1 सामना जर जिंकला नसेल तर सर्व केलेलं व्यर्थ, अशा प्रकारचं होतं. तसंच आमच्या बाबतीत घडलं. राकेश फुंडेकर त्याचे साक्षीदार आहेत. उरण प्रीमियर लीग मध्ये चांगल्या लढती, म्हणजे या वर्षीचा उरण प्रीमियर लीग पर्व 3 ची सर्वोच्च धावसंख्या करणारा माझा संघ, परंतु 2 सामने जिंकल्यानंतर 3रा सामना हरल्या आणि स्पर्धेतून बाद व्हावं लागलं. एक चांगली फलंदाजांची फली माझ्या टीम मध्ये होती. शेवटचं षटक असेल. आपण कितीतरी म्हटलं की स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक, परंतु या षटकामध्ये ही धावा निघतील किंवा नाही येणारे काळ ठरवेल. येणारा हा फलंदाज सांगेल, येणारा हा गोलंदाज सांगू शकेल. नक्कीच वाईडची दाद मागितली होती, परंतु पंच आदरणीय घरत सर यांच्या माध्यमातून हा एक चांगला चेंडू म्हणून घोषित केला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. गोलंदाज अमोल मोकल.
अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 10च्या सरासरीने वाटचाल करताना दिसतोय चिन्मय कलेक्शन संघ. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू आता मात्र बॅटची कड घेऊन जाईल असं वाटत असताना चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. दर्शन म्हात्रे पहिल्या चेंडूवर षटकारानं आपलं खातं उघडलं होतं. तदनंतर मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक सलग 2 चेंडू निर्धाव खेळून काढले जातात. अजूनही 3 चेंडू माफ करा 4 चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू येतो सीमारेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव होती. नक्कीच पंचांचं बोट उंचावलं जाते. धावचीच्या स्वरूपात हा खेळाडू तंबूमध्ये परतताना आपल्याला दिसतोय. खेळाडू होतो बाद. आहे आणि ही संकल्पना नक्कीच अंमलात आणण्याचं काम अभिनव कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हे शुभधनुष्य पेलण्याचं काम आज सुरू आहे. खरं तर दिमागदार सोहळा अगदी उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. आज येणारे 2 दिवस या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद असेल. एका गावाची जरी ही स्पर्धा असली तरी आपण पाहतोय की प्रेक्षकांची देखील मांदी आली, मान्यवरांची देखील मांदी आली. ही खूपच असते या स्टेजवर. हा चेंडू जातो लांगांच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. जर चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या म्हणजेच गोलंदाजाच्या ग्लोज मध्ये विसवला असता हा चेंडू देखील फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात बाद करणारा ठरला असता. तसं घडलं नाही. या चेंडूवर मिळतात 2 धावा. धावसंख्या 2 ने वधारली जाते. धावसंख्या धाव फलकावर येते ती म्हणजे 43. खूपच चांगली गोलंदाजी. मी म्हटलं होतं की जरी स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक असलं तरी येणारा काल ठरवेल आणि त्या षटकामध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतो बाद. हा दुसरा धावचीच्या स्वरूपात बाद होणारा फलंदाज असेल. धावसंख्या 44 या षटकामध्ये आलेल्या आहेत. ते केवळ 4 धावा आणि 44 धावा या संघाने उभारले गेले. अर्थातच चिन्मय कलेक्शन विपक्ष अद्विक वॉरियर्स हा सामना रंगतोय. विनर सामना झाला. त्यामधून पुन्हा एकदा महाराष्ट्र केक फायटर जिंकला गेला. हा लुझरचा सामना आहे आणि या सामन्यामधून जिंकणारा संघ हा खरं तर रुद्रांश स्पोर्ट्स सोबत खेळेल. हॅलो. तत्पूर्वी व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालं. आपण त्यांचा आदर सत्कार घेऊया. ग्रामपंचायत चिरनेरच्या नवनिर्वाचित सदस्या अतिशय प्रचंड बहुमतानं ज्यांचा विजय झाला. एक अतिशय कामसू व्यक्तिमत्व, अनेक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा सहभाग असतो अशा काँग्रेस पक्षाच्या सौभाग्यवती जयश्री जगदीश चिर्लेकर यांचं शुभ आगमन झालं. मी आमच्या मंडळाच्या वतीनं रेश्मा पोतेलकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण जयश्री चिर्लेकर यांचं स्वागत करायचं आहे. विद्यमान विनर 5-5 ओव्हरच्या झाल्या. आता राहिलेल्या मॅची 4 ओव्हरच्या असतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायच्या. तदनंतर मंचकावर आणखी मान्यवर अतिशय गरिबीतून प्रबळ आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि जिद्द या सर्व जोरावर खऱ्या अर्थाने चांगलं शिक्षण घेऊन आज समाजामध्ये
ज्यांना या गावाचे एक अनमोल रत्न असं मानलं जातंय, विस्तार अधिकारी सन्माननीय अनिल नारंगीकर साहेब यांचे इथे शुभ आगमन झालं। मी आमच्या मंडळाच्या वतीनं सन्माननीय पद्माकर पोपेलकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर यांचा आपण येतो आघाडीच्या माध्यमातून 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे असे एक मेहनती व्यक्तिमत्व सन्माननीय नितीन पोपेलकर यांचे इथे शुभ आगमन झालंय। मी पद्माकर पोपेलकरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय नितीन पोपेलकरांचं स्वागत करायचं आहे। पुन्हा एकदा या सर्व मान्यवरांपासून आम्ही आभार मानतो। यानंतरचे दोन सामने जे होतील ते 4 षटकांचे असतील। अर्थातच ही नोंद सर्वप्रथम महाराष्ट्र केकनं घ्यायची आहे, त्याचबरोबर या संघामधून जिंकणारा संघ जो असेल त्यांनी देखील ही नोंद घ्यायची आहे की पुढचे 2 सामने हे 4 षटकांचे होतील। तर वळू या खेळाकडे 44 धावा उभारलेल्या आहेत चिन्मय कलेक्शन आणि अद्विक वॉरियर समोर 45 धावांचं 5 षटकांमध्ये म्हणजे 9च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट जो असेल तो 9.00। पहिली सलामीची जोडी येते जितू मोकल आणि अमित आर्यन नारंगीकर। प्रहार केला जातो मिड विकेटच्या डोक्यावरून, बहुधा हा उत्तुंग असा पहिलाच सामन्याची सुरुवात करणारा दमदार षटकार। 45 धावांचं विजयी उद्दिष्ट म्हणजे 6 चेंडूमध्ये प्रति षटकामध्ये 9ची सरासरी उभारण्याची गरज असताना पहिल्याच चेंडूवर येत आहेत 6 धावा। पहिला गोलंदाज रोहित नारंगीकर। खूपच अपेक्षा चिरनेर वासियांकडून या खेळाडूच्या असतील। नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा प्रहार केला जातोय, पुन्हा येतोय त्याच स्वरूपातला हा उत्तुंग असा षटकार।
सर समीकरण बघा, 30 चेंडू 45 धावा अशा प्रकारची गरज आणि 2च चेंडू टाकून झाल्यानंतर समीकरण बदललेले 28 चेंडू आणि 33 धावा. पहिले जर आपण पाहिलं तर 15चं अंतर होतं चेंडू आणि धावा यांच्यामध्ये, आता मात्र 5चं अंतर. पुन्हा एकदा षटकारांची हॅट्रिक होती की झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाही. निश्चितच हा चेंडू असेल रोहित नारंगीकरचा आत्मविश्वास वाढवणारा. क्लीन बॉल त्रिफा षटकार आल्यानंतर त्याच प्रकारचा चेंडू येईल अशा प्रकारची अपेक्षा होती, परंतु व्यवस्थित बॅट आणि चेंडू यांचं समीकरण जुळलं नाही. चेंडू जातो लॉंगांच्या क्षेत्रामध्ये, झेलबाद होऊन तंबू मध्ये परतताना दिसतोय जितू मोकल. परंतु संघासाठी मात्र आपली जी कामगिरी करायची होती ती पूर्ण कामगिरी करून हा तंबूमध्ये परतताना दिसतोय रोहित नारंगीकर. 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलेला आहे. एक चांगला गोलंदाज. मी हा चेंडू टाकण्याच्या अगोदरच म्हटलं होतं की चिरनेरवासियांच्या या खेळाडूकडून खूप अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना साजेसा अशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करताना हा खेळाडू दिसतोय आपल्याला. तिसऱ्या चेंडूवर विकेट घेऊन हा मात्र चेंडू अपेक्षेच्या बाहेरून जाणाऱ्या डिफेन्स पद्धतीने कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामधून तटवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतोय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू षटकार, तदनंतर तिसरा चेंडूवर खेळाडू झेलबाद, चौथा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खरं तर मी म्हटलं होतं की कमबॅक करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू, हा गोलंदाज रोहित नारंगीकर. 2 षटकारानंतर एखादा नवोदित जर गोलंदाज असता तर डलमलीत झाला असता, कुठेतरी नामोहरम झाला असता, कुठेतरी एक थोडस लक्ष विचलित झालं असतं, परंतु लक्ष विचलित न होता आपल्या मनगटातील ताकद दाखवण्याचा हा प्रयत्न आणि चांगली गोलंदाजी. सलग 3 चेंडू निर्धाव, चौथा चेंडू देखील निर्धाव असेल. जोरदार प्रहार केला अपील केलं जातोय लेग बिफोरचं. पंच घरत सरांच्या कडून निर्वाळा येतोय. लेग बाईच्या स्वरूपातली 1 धाव ही असेल. धाव संख्या 13. पहिल्या षटकाची समाप्ती होताना दिसते. धाव संख्या 13. सुरुवात मात्र चांगली झाली होती. आपण जर पाहिलं चिन्मय कलेक्शन आणि अद्विक वॉरियर्स यामधली ही जी लढत आहे, अद्विक चिन्मय कलेक्शनची सुरुवात देखील तशाच प्रकारची झाली होती. 1-13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती. तदनंतर आता दुसरं षटक, त्यावेळी दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. हे दुसरं षटक कोण टाकते आणि येणारा काल ठरवेल की या षटकामध्ये किती धावा येतात. धाव संख्या 13. 32 धावांची गरज असेल. 24 चेंडू म्हणजे 8 चोक 32 आपण म्हटलं होतं. 8च्या सरासरीने धावसंख्या उभारण्याची गरज आहे. समीकरण सोपंसं वाटत असलं तरी कठीण करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये असू शकते, क्षेत्ररक्षकांमध्ये असू शकते. कारण ज्यावेळी चिन्मय कलेक्शनची सुरुवात झाली त्यावेळी ही वाटलं होतं की चांगली धावसंख्या उभारली जाईल. 13 सुरुवात झाली होती पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र गोलंदाजानं पूर्ण वर्चस्व या सामन्यामध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये पकडलं गेलं, स्थापित केलं वर्चस्व आणि धावसंख्या केवळ 44 वर रोखली गेली. 45चं आव्हान असताना पहिल्या 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार आले, 12 धावा आल्या. त्यावेळी वाटलं होतं की हे षटक मोठं होईल संघासाठी, अद्विक वॉरियरसाठी, परंतु रोहित नारंगीकर एक यशस्वी असा हा गोलंदाज की ज्यानं 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आणि या षटकामध्ये नोंदल्या गेल्या त्या धाव फलकावर 13 धावा.
आता मात्र जातो मिडविकेटच्या दिशेनं चेंडू, एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरू शकतोय परंतु नकार दिला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि कॉम्बिनेशन चांगलं आहे. दोघांनी एकमेकांना नकार दिलेला आहे. कुठेतरी ही आत्मघातकी रन ठरू शकतोय. धावचीच्या स्वरूपात एखादा फलंदाज बाद होऊ शकतोय आणि हा धोका पत्करायचा नाही. आपल्याला नकार दिला जातोय. एकच धावेवर समाधान. दुसरा चेंडू असेल. धावसंख्या 14 आणि हलकीशी बॅटची कड घेऊन जातोय चेंडू लेग स्लिपच्या दिशेनं पकडला जातोय. झेल. आता मात्र संपतो या खेळाडूचा खेळ. काही काळामध्ये नक्कीच गावोगावच्या यात्रा जत्रा सुरू होतील आणि त्यावेळी या एकीबरा आईच्या गाण्यांना नक्कीच महत्व जास्त प्राप्त असेल. कारल्याची देखील ही आई प्रत्येक गावामध्ये यात्रेमध्ये नक्कीच या आईचं गीत आपल्याला वाजताना दिसेल. त्या आईचा गौरव आमच्या मनोजदादाने या गीतातून केला. वळूया सामन्याकडे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर विनायक याने एक चांगली सफलता. हा देखील झेल आहे, पायचा नाही. झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही. शेवटच्या क्षणाला पवित्रा बदलला. नक्कीच हा पवित्रा योग्य होता कारण झेल पर्यंत पोहोचणं नक्कीच उचित नव्हतं, पोहोचू शकत नव्हता. शेवटच्या क्षणाला आपला निर्णय बदलला की धावा वाचवणं आपल्या हातामध्ये आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी ठरला. केवळ या चेंडूवर लॉंगांच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषेलगत असताना देखील एकच धाव दिली जाते. या षटकामध्ये येतात 3 चेंडूमध्ये 2 धावा. पहिल्या षटकामधील 3 धावा 13 धावा, अर्थातच धावसंख्या 15. थोडासा कुठेतरी मिस रनअप होतोय गोलंदाजाचा. पुन्हा हा चेंडू आपल्याला टाकावा लागेल. 45 धावांचं विजयी उद्दिष्ट. धावसंख्या झालेल्या आहेत 15. अजूनही 30 धावांची गरज. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू येते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थ्रो देखील चांगला होताना पाहतोय की नाही. मिस थ्रो होतोय. गॅदरिंग देखील चांगल्या प्रकारे केला गेला नाही आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील दुसरी धाव देखील घेणं खरं तर या चेंडूवर येणार नाही असं वाटत असताना दुसरी धाव घेतल्यानंतर ओव्हर थ्रोच्या स्वरूपात तिसरी धाव देखील मिळते. 3 धावा या चेंडूवर मिळत आहेत. या षटकातील ही 5वी धाव असेल. एक सफलता मिळवली असली. चांगली गोलंदाजी होताना दिसतोय. जर पाहिलं आपण 4 षटकांचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 32 म्हणजे 8च्या सरासरीने धावांची गरज जवळपास होती. आतापर्यंत या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. एक सफलता देखील मिळालेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा असेल. चेंडू जातोय सिलिमिड ऑफ क्षेत्रामध्ये. मिसफील होतोय. कुठेतरी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं असतं तर धावचीच्या स्वरूपातला धोका मात्र टळू शकला नसता. क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं आहे. या अगोदरच्या चेंडूचा जर विचार केला तर आपण पाहिलं की मिसफील तर झालीच परंतु ओव्हर थ्रो देखील झाला. सलग शिडी लावलेली होती 4 खेळाडू क्षेत्ररक्षकांची तरी देखील हा चेंडू पकडू शकले नाहीत. येणारा चेंडू खरंच प्रेक्षणीय फटका. अगदी षटकार म्हणावा की या खेळाडूला या षटकाराचं निश्चितच खरं तर कौतुक करावं तितकं कमी असेल. धावा सांगतो.
विजय मास्तर 45 धावांचं विजय उद्दिष्ट होतं. 2 षटकांचा खेळ संपतो. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 धावा, 25 धावा उभारल्या जातात आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये केवळ 20 धावा, अर्थातच 18 चेंडू आणि 20 धावा आपल्याला कराव्या लागतील विजयासाठी. अद्विक वॉरियर्स आव्हान थोडंसं हलकं करून ठेवलं. आपण पाहिलं 5 षटकांचा सामना, 45 धावा म्हणजे रिक्वायर्ड रन रेट. सुरुवातीला जर पाहिला तर 9चा रिक्वायर्ड रन रेट होता. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर रिक्वायर्ड रन रेट कमी झाला. दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर मिस क्षेत्ररक्षण झालं. या चेंडूवर आल्या 3 धावा, तदनंतर 1 धाव आणि शेवटच्या चेंडूवर घणाघाती षटकार. या षटकारानं या दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या उभारली गेली 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 25 नोंदवली जाते. येणारे 18 चेंडू म्हणजे 3 षटकं असतील आणि उभाराव्या लागतील विजयासाठी अद्विक वॉरियर्सला त्या अवघ्या 20 धावा. 18 चेंडू 20 धावा. सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा नॉकआउटचा सामना असेल. पुन्हा एकदा खरं तर पहिला षटकार ज्या क्षेत्रामध्ये आला होता त्या क्षेत्रामध्ये, परंतु साइड चेंज झालेले हा ऑपोजिटवरून हा षटकार होता. या षटकाराने मात्र समीकरण पूर्ण बिघडवलं गेलंय. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 31, फक्त 14 धावांची गरज असेल. येणारे 17 चेंडू असतील, 17 चेंडू आणि 14 धावा. आता मात्र समीकरण थोडस उलट झालेलं आहे. चेंडू जास्त आणि धावा कमी. हा देखील येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. त्या क्षेत्ररक्षकानं या क्षेत्ररक्षण करण्याची तजवीज घेतली नाही आणि जातोय चेंडू सरळ सीमापार चौकार. 22च्या स्वरूपातला हा चौकार. धावसंख्या फक्त 3 धावांची आवश्यकता.